गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? आज सकाळी गार्डनला वॉकला जाताना असं रस्त्यात सगळ्या झाडांचं फोटोशूट करत करत त्यांना निहारत मजा घेत घेत मी माझा वॉक कंप्लीट करत होते. मस्त गार्डनमध्ये मला माझ्या ओनरचा फोन आला की आज पाण्याची मोटर खराब झाली, आज पाणी येणार नाही, पाणी जरा जपून वापरा. मग काय, माझी थोडी धांदल झाली. आज काय करायचं म्हणून आज तोंडलीची भाजी करायचा विचार केला आणि तोंडली कापून घेतली आणि तोंडलीची भाजी गॅसवर शिजायला टाकली. फक्त हळद, मीठ आणि ब्लॅक पेपर वाफेवरती ती भाजी कधी कधी साधी भाजीसुद्धा सिंपल लागते, चांगली लागते. आज पाणी नसल्यामुळे चपात्यांचं काय करायचं म्हणून रात्रीच्या उरलेल्या चपात्यांनाच मी सकाळी तेलावरती तव्यावरती रात्री सकाळी पाण्याचा इश्यू असल्यामुळे मी घरात काही चपातीचं पीठ मळलं नाही. रात्रीच्या चपात्या ज्या होत्या त्यांनाच मी सकाळी तव्यावरती थोड्याशा तेलावरती छानपैकी भाजून घेतल्या. चपात्या एकावर दोन घेऊन, जेणेकरून तेल हे खूप कमी लागतं आणि दोन्ही चपात्यांना ते तेल लागतं. तुम्ही असं कधी करता का? तुमच्या घरी जर रात्री चपात्या उरल्या असेल तर तुम्ही कशा भाजता ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर मग पाण्याचा इश्यू होता. पाण्याचं काय करायचं काहीच समजत नव्हतं घरामध्ये. आम्ही पाणीही साठवून ठेवलं नव्हतं कारण सडनली ही इश्यू झाला. तरी पण मी माझं काम चालू ठेवलं. माझ्या चपात्या पूर्ण भाजून घेतल्या, सगळ्या चपात्या कंप्लीट केल्या. आता माझ्या चपात्या रेडी झाल्या आहेत. मग मी विचारलं मुलांच्या टिफिनला काय करायचं. मग त्यांच्या टिफिनसाठी मी पनीर ग्रिल केलं. थोडंसं हळद, मीठ आणि ब्लॅक पेपर घालून त्यांना स्लाईसमध्ये कापून ग्रिल करण्यासाठी तव्यावर टाकलं. थोड्याशा तेलामध्ये त्यांना फ्राय केलं. असे पनीर त्यांच्या टिफिनसाठी हेल्दी ऑप्शन म्हणून मी आठवड्यातून एकदा तरी त्यांना देते. तर पनीरसुद्धा छानपैकी ग्रिल झाले आहेत, सॉफ्ट झाले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत. आता प्रश्न होता पाण्याचा. किचन कसं साफ करायचं, थोडंसं पाणी साठवून ठेवलेलं, त्याच्यामध्ये मी थोडी थोडी भांडी घासून किचन पूर्ण साफ केलं आणि किचनचं ओटा, भांडं पाणी करून क्लीन केलं. तर बघा कसा माझा ओटा थोडासा छान साफ दिसत आहे. अशी झाली माझी सकाळची घाई. आता ऑफिससाठी निघत आहे. चला बाय बाय, टेक केअर, टाटा.